नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोहे, रवा आणि तांदळाचं पीठ यापासून घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही झटपट बनवू शकता असा नाश्ता पाहणार आहोत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे एका बाउलमध्ये मी अर्धा कप पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता. यानंतर पोह्यांमध्ये पाणी घालायचं आहे आणि पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पोहे धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. आता हे पोहे असेच बाजूला ठेवून देऊया, म्हणजे ते छान सॉफ्ट होतील. इथे आता एक मी दुसरा बाउल घेतला आहे. यामध्ये 1 कप रवा घ्यायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. इथे आता दह्याच्याच कपामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलं आहे. सुरुवातीला अर्धा कप घातलं आहे. मिक्स करूया आणि लागेल तसं आणखी पाणी यामध्ये आपण नंतर घालू. हे घट्ट वाटतं आहे तर इथे आणखी अर्धा कप पाणी यामध्ये मी घालते. थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आता रवासुद्धा आपण बाजूला ठेवून देऊया. रवा आणि पोहे दोन्ही 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे दोन्ही छान सॉफ्ट होईल, रवासुद्धा छान फुलेल. तर इथे आता 5 मिनटं झालेत. आता हे आपण वाटून घेऊया. तर पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. यामध्येच रवासुद्धा काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालते मी. साधारण पाव कप पाणी घातलं. यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे. साखरेमुळे रेसिपीला रंग छान येईल. आणि आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया. तर हे मिक्सरला फिरवून अगदी बारीक करून घेतलं आहे मी. अगदी स्मूथ असं हे पीठ तयार झालं आहे. हे आता मी बाउलमध्ये काढून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं. इथे आता मी 1 कप तांदळाचं पीठ यामध्ये घालते. मिक्स करून घेऊया. तांदळाचं पीठ घातल्यानंतर हे आणखी घट्ट होतं, तर इथे आपल्याला आणखी पाणी घालावं लागेल. लागेल तसं पाणी घालत जायचं यामध्ये आणि मिक्स करत जायचं आहे आणि सगळ्या गुठ्या याच्यातल्या काढून घ्यायच्या. इथे आता विस्कने मी ह्याच्यातल्या सगळ्या गुठ्या काढून घेते. पोहे, रवा आणि तांदळाचं पीठ सगळं छान असं एकजीव झालं पाहिजे. तर इथे पहा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं, तर इथे चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालते. पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण चटणी तयार करूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत. थोडंसं आलं घालायचं आहे. यानंतर थोडीशी चिंच घातली आहे. आंबटपणासाठी तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता. यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आहे. पाणी घालून आता ही चटणी वाटून घेऊया. चटणी वाटून तयार आहे. बाउलमध्ये काढून घेतले आणि आता यावरती फोडणी घालूया. तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं. गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला आणि 1 लाल मिरची घातली. ही फोडणी तयार आहे. ही फोडणी आता चटणीवरती घालूया. तर अगदी मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे. फोडणीमुळे आणखीनच खमंग होते ही चटणी.
चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया. आता यापासून आपण स्पॉन्ज डोसा बनवणार आहोत. इन्स्टंट स्पॉन्ज डोसा बनवण्यासाठी यामध्ये आपण इनो वापरणार आहोत, पण इनो शिवायसुद्धा तुम्हाला इथे मी डोसा बनवून दाखवते. इनो न घालता इथे आता मी एक डोसा बनवते. इथे मी तवा गरम करत ठेवला होता. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. यावरती 2 चमचे पीठ घालायचे सेंटरला. तव्यावरती घातल्यानंतर आपोआप पसरेल अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. थोडंसं अगदी पसरवून घ्यायचं हलक्या हाताने. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हा डोसा आता खालच्या बाजूने भाजून झाल्यानंतर आपण उलटून घेऊ. 2 ते 3 मिनटं हा मी भाजून घेतला आणि आता उलटून घेऊया. इनो किंवा सोडा घातल्याशिवायसुद्धा तुम्ही डोसे बनवू शकता. इनो घातल्यामुळे थोडासा जाळीदार आणि स्पॉन्जी असा डोसा आपला तयार होतो. तुम्हाला जर इनो सोडा नको असेल तरीही तुम्ही या रेसिपीने अशा पद्धतीने डोसे बनवू शकता. आता आपण तयार पिठामध्ये इनो घालूया. तर इथे आता 1 चमचा मी इनो घालते. यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता या पिठापासून आपण स्पॉन्ज डोसा बनवूया. गरम तव्यावरती सेंटरला 2 चमचे पीठ घालायचं आहे. इनो घातल्यामुळे छान जाळी यायला सुरुवात होते. तर इथे पहा मस्त जाळी येते डोस्याला. आता वरच्या बाजूने पूर्ण ड्राय होईपर्यंत वाट पाहायची आहे. वरच्या बाजूने पूर्ण ड्राय झाला आहे म्हणजे डोसा खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजला गेला असं समजायचं. तर पहा वरून पूर्ण ड्राय झाला आहे डोसा. उलटायची गरज नाही आहे. पहा अगदी मस्त स्पॉन्जी असा डोसा तयार होतो. इथे मी तुम्हाला याची मागची बाजूचा दाखवते. यामध्ये आपण अर्धा चमचा साखर घातली त्यामुळे खूप मस्त रंग येतो या डोस्याला. एकानंतर एक तुम्ही हे डोसे बनवू शकता. खूपच कमी तेलामध्ये डोसे तयार होतात. सुरुवातीलाच फक्त आपण तव्याला तेल लावून घेतलं आणि त्यानंतर फटाफट एकानंतर एक तेलाशिवाय डोसे तयार केले. तर आपली चटणी त्याबरोबरच मी इथे कांदा टोमॅटोची चटणीसुद्धा सर्व केले. झटपट असे आपले हे स्पॉन्ज डोसे तयार आहेत. याची जाळी पाहू शकता, रंग पाहू शकता आणि अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि दिवसभर हे असेच राहतात. तुम्हाला जर इनो सोडा नको असेल तर त्याशिवायसुद्धा तुम्ही या रेसिपीने डोसे बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.